50 ते 60 झोपडपट्ट्यांचा समूह फक्त 2 दिवसामध्ये उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हापासून ही प्रहार संघटना आजपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर यांचं सातत्याने यांचं आंदोलन सुरू आहे। या प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अजयजी सुरवसे साहेब येथे आलेले आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कॉईल नगर झोपडपट्टी यांना आपण आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून आपण पाठिंबा बी यावं व आपण मार्गदर्शन करावं। अजयजी सुरवसे बोला ना, थोडं बोला जरा। प्रहारचे संस्थापक अध्यक्ष अजयजी सुरवसे यांच्या संघटनेच्या माध्यमातून दीपमाला चंदन शिवे ज्यांनी आज 2 दिवसापासून अनेक महिलांना सोबत घेऊन आज येथे आमरण उपोषण, न पाणी न खाना अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे, त्यांना ते जाहीर पाठिंबा देत आहेत। लई मधून वरून बोलावं बोला। आज चांगलं बोला तुम्ही पण झोपडपट्टीचे चांगलं बोला। आज या ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेसमोर परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क यासमोर लातूर शहर महानगरपालिकेचं कार्यालय आहे। यासमोर आमच्या लातूर शहरातील प्रभाग 16 येथील कॉईलनगर वासीय दीपमाला तुकाराम चंदन शिवे, रमाई महिला मंडळ शनी तुकाराम चंदन शिवे, तसेच कामिनी कामराज कदम, आशा गायकवाड, गोंडाबाई दिलीप कांबळे, सुरेखा मधुकर सुरवसे, ठाकूर मावशी, भारतभाई गैनीनाथ कंदारे, राजा छाया राजू कांबळे, बबलू दिलीप कांबळे, दिलीप नारायण गिलचे, प्रवीण शिंदे, संजय कंदारे, उमाकांत तांबळे, अनिल बाबुराव अंकुशे, सुमित राजू कांबळे, देवा गैनीनाथ कंदारे, बप्पा वाघमारे, नागनाथ बाला शिरसाट, सूरज चंदन शिवे व समस्त कॉईलनगर वासीय या ठिकाणी आमरण उपोषणात बसलेले आहेत। आज या ठिकाणी त्यांचा दुसरा दिवस आहे। एकदम कडाक्याची थंडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळलेली आहे आणि या ठिकाणी आमच्या माता भगिनी उपोषणात बसलेल्या आहेत। लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देखील एक महिला आहेत, IAS अधिकारी आहेत। उपोषणाला बसलेल्या महिलांना व त्यांच्यासोबत बसलेल्या बांधवांना तसेच येथील नागरिकांना असल्या थंडीमध्ये उघड्यावर येथे बसावं लागत आहे, कारण हे आमची गरिबी आहे आणि गरिबी एक वाईट अवस्था आहे। कारण आम्ही मतदान करतो, मतदान हे कुणाला करतो तर मतदान हे राजकीय माणसाला करतो, कारण मतदानाशिवाय राजकारण नाही आणि राजकारणाशिवाय जनता नाही। परंतु भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व घटना अशी लिहिलेली आहे की जो घटनेचे चालवणारे आहेत किंवा त्या विधानसभेमध्ये लोकसभे बसणारे
विधानसभे लोकसभेमध्ये जे बसणारे आहेत त्यांच्या हातामध्ये संपूर्ण घटना आहे. आज या ठिकाणी जर समजा व्यापारी वर्ग बसला असता करोडोपती लोकांचा, तर 1 मिनिटामध्ये उपोषण सोडण्यात आलेलं असतं. मी सिग्नल कॅम्प झोपडपट्टीच्या वतीनं आजही 2006 पासून आंदोलन करत आहे. त्याही झोपडपट्टीचा काटा 2006ला रातोरात काढला लातूरच्या खलिच्छ राजकारणी लोकांनी. कारण तुम्हाला आम्हाला या राजकारणी लोकांना फक्त झोपडपट्ट्यात दिसतात का? गोरगरीब दिसतात का? मागासवर्गीय माणसं दिसतात का? रस्त्यावरचे गाडीवाले दिसतात का? बाकीचे कोणी दिसत नाही का? आज शहरामध्ये मोठमोठे अतिक्रमण आहेत, काढले जात नाहीत. ग्रीन बेल्ट गायब आहेत, काढले जात नाहीत. आणि आमचे लोक हक्काचे घर मागणीसाठी, कबाला मागणीसाठी निवेदनं देतात, आंदोलनं करतात, तरी देखील त्याची दखल होत नाही. महापालिका प्रशासन असताना देखील दखल घेतली नाही. विधानसभेचे आमदार लातूरचे अमित भैया देशमुख यांनी दखल घेतली नाही. लातूरचे खासदार यांनी दखल घेतली नाही. अहो, मग आमची दखल घेणार आहे कोण? आता लातूरच्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे गेल्या 3.5 वर्षापासून, तरी देखील मग अधिकारी आमच्याकडे येत नाहीत. आमची मागणी काय? आम्हाला फक्त आमच्या घराचा कबालनामा देण्यात यावा. कारण का आम्ही रस्त्यावर राहतो नाही, एखाद्या कुणाच्या प्रॉपर्टीवर राहतो नाही. आम्ही स्वतंत्र एका मोकळ्या जागेमध्ये वर्षानुवर्षे राहतो, जिथं की आमची पिढीवर पिढी जाते. आमच्या इकडला अशिक्षित वर्ग आहे, अशिक्षित वर्ग आहे, कष्ट करून खाणारा वर्ग आहे. कारण हा बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला घटनेमध्ये अधिकार आहे. कसल त्याची जमीन राहील त्याचं घर, हे आपल्याला कायद्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तर आपण वर्षानुवर्षे त्या ठिकाणी राहिलेलो आहोत. त्या ठिकाणी कॉयल नगरी कायम झालेली वस्ती आहे. या वस्तीला एक स्पेशल स्पेस निर्माण झालेला आहे. परंतु प्रशासनाने मान्य आयुक्त मॅडमला माझी अशी सर्व आमच्या संघटनेच्या वतीनं एक विनंती आहे की आपण आमच्या गोरगरिबांचा लढा हा रस्त्यावर येऊ देऊ नये. आज आम्ही आपल्या कार्यालयासमोर बसलेलो आहोत, उद्या आपल्या दालनामध्ये बसाय कमी करणार नाहीत आणि रस्त्याला या महापालिकेच्या गेट समोर फिरू देणार नाही, हेही त्यांनी काळजी करणं गरजेचं आहे. कारण आम्ही रस्त्यावरचे माणसं आहेत, आम्ही बाबासाहेबांची माणसं आहेत, आम्ही बाबासाहेबांचं रक्त आहेत. ते कधी थांबणारं नाही आणि कधीही कुणासाठी झोकणारं नाही, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आम्हाला कुणाची राजकीय गुलामी करायची नाही. आमच्या इथं संतोष भाऊ आहेत, युक्तांतरच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी रान पेटवतात. त्याचबरोबर आमचे बंधू साधूभाऊ गायकवाड ब्लूतांतर संघटनेच्या माध्यमातून लोकांसाठी अहोरात्र प्रयत्न करतात. मनसेचे मनोज अभंगे आहेत, तसेच आमचे वंचितचे नितीनजी आहेत, तसेच आमचे भाऊ धनु आहेत इथं, व इतर पदाधिकारी आहेत, व आमचे मजूर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सर आहेत, हातीमभाई आहेत, भोसले सर. या सर्वांना एक गोरगरिबांची जाण आहे. कारण आम्हीही तुमच्यासारखेच आहोत आणि आमचं एकच म्हणणं आहे, प्रशासनाला देखील सांगणं आहे की आम्ही आमच्या हक्काचं मागत आहे, तुमच्या घरचं मागत नाही. तुम्ही लोकांना देता, मोठमोठे ग्रीन बेल्ट देता, आमचं काय देत नाही. लाखो करोडच्या जागा तुम्ही रातोरात घेता. सिग्नल कॅम्प झोपडपट्टीत तसंच करण्यात आलं. त्या जागेवर 1997ला ठराव झालेला असताना देखील, महापालिकेच्या काउन्सिलमध्ये ठराव झालेला असताना देखील रातोरात 22 जानेवारी 2006ला रातोरात संध्याकाळी काढण्यात आलं. कारण तिथंही लोक शिक्षण नव्हतं, मागासवर्गीय होते, आमचाही कुणी वाली नव्हता तिथं. ज्यांचा कुणी वाली नसतं, ज्यांचा कुणी नेता नसतंय, त्यांचा काटा काढल्याशिवाय लोक राहत नाहीत. का तर गेंड्याच्या कात्रीचं प्रशासन आहे, गेंड्याच्या कात्रीचे राजकारणी लोक आहेत. हे तुम्ही आम्हाला कळलं पाहिजे. आणि आज उपोषणचा 2रा दिवस आहे. जर आपल्या मागणीनुसार जर त्यांनी कबाले दिले नाहीत तर मी तुमच्या वतीनं मी स्वतः आवाहन करतो की आम्ही आमच्या मागणीनुसार जर हा विषय झाला नाही तर आम्ही महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही आणि उद्या येणाऱ्या महापालिकेमध्ये एकाही उमेदवाराला गलीमध्ये येऊ देणार नाही. मी शब्द देतो त्यांच्या वतीनं, लोकपाल संघटनेच्या वतीनं. इथं थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. लोकप्रहारचे संस्थापक अध्यक्ष अजय भाऊ सुरवसे, ज्यांच्यावर घडलेली घटना असती त्यांना खूप जवळून हा दुःख दिसतो. म्हणून अनेक वर्षापासून अजयजी सुरवसे हे आपल्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र मंत्रालय आझाद मैदान पर्यंत त्यांनी
हजेरी लावलेली आहे, परंतु आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही. यानंतर लातूर शहरातील चर्चित चेहऱ्यापैकी चेहरा, जे गोरगरिबावर जेव्हाही अन्याय होतो माहिती झाल्याबरोबर पळत येणारे ब्ल्यू पॅन्थर संघटनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय साधुभाऊ गायकवाड, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. साधुभाऊ गायकवाड. नगर भागातील जमलेल्या सर्व माता बहिणी गेल्या 2 दिवसापासून थंडीच्या ह्याच्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. कबाला मिळावं म्हणून तुम्ही शाहू फुले आंबेडकर विचाराचे माणसं असल्यामुळे प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदार, विचाराचे वारसदार तुम्ही त्यांचे विचारांना घेऊन चालत असल्यामुळे थंडीच्या 2 दिवसामध्ये, थंडीचा असं मोसम असल्यामुळे 2 दिवस थंडीच्या असल्या थंडीमध्ये आमची माय बहीण सगळ्या ताई या ठिकाणी कबालासाठी बसलेल्या आहेत. गेल्या 40 वर्षापासून कबालाचा प्रश्न आतापर्यंत मिटा नाही. आतापर्यंत करतो अनेक नगरसेवक गेले, अनेक नगराध्यक्ष गेले, अनेक महापौर गेले, पण कसल्याही प्रकारची एक नगर भागातील कबालाचा प्रश्न मिटलेला नाही. नगरच नाही, संजय नगर मग कबालाचा प्रश्न अनेक वर्षापासून चालू आहे. का मिटत नाही? शासन त्यांना आपण घरपट्टी भरतोय, नळपट्टी भरतोय, लाईट बिल भरतोय, सगळं भरून सगळं देऊन सुद्धा आम्हाला कबाला का भेटत नाही? कबाला ही आमच्या हक्काचा आहे. आम्ही टॅक्स भरून सगळं भरून सुद्धा आम्हाला कबाला भेटत नाही. लोकांना न काय म्हणता ग्रीन बेल्ट नावावर करून दिलेत. संस्थेला शाळाला कसल्याही प्रकारे घर बांधायला त्याला ग्रीन बेल्ट दिले. या नगरपालिकेने ग्रीन बेल्ट हडप केले लोकांनी घेऊन, पण आम्हाला राहायला घरकुल घर राहावं म्हणून स्वतःच्या नावाचं, आमच्या बापाच्या नावाचा, आमच्या माईच्या नावाचा, आमच्या आज्याच्या नावाचा म्हणून एक आटाला नाव राहावं म्हणून आमची मागणी आहे की आता आम्हाला कबाला आम्हाला भेटला पाहिजे. कबाला 40 वर्षापासून वाट बघत आमच्या मायबहिणी, आमच्या माय माऊली, अर्ध्या माय माऊलीचं वय संपून गेलं. अर्ध्या माय माऊली कबाला आम्हाला भेटेल म्हणून मेले काय लोक, आता राहिले ते जिवंत आहेत. शासनाला, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला वाटतंय की हल्ला सुद्धा मारून झाला, पण हे चालणार नाही. याद राखा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनो, मी तुम्हाला डायरेक्ट आव्हान आहे माझं, याच्या तारखेमध्ये जर ही विषय नाही मिटला तर एकाही कर्मचाऱ्याला नगरपालिकेच्या बाहेर सुद्धा देणार नाही. ही ब्लूप्रिंट सगळ्यांना सांगतो. 2 दिवस बिना खाण्यापिण्याची आमची माय बनतात. 2 दिवस झाले. तुम्हाला बघायला टाइम नाही, विचारायला टाइम नाही. अहो 40 वर्षापासून का झक मारले ते का अधिकारी? काय तुम्ही लक्ष दिलं त्याच्याकडे? त्यांच्याकडून पैसे, गोळ्यातले मंगळसूत्र, सोनं बिनं कष्टाचे, रोज खावं तवा कमाव तवा खावं, अशी परिस्थिती असताना सुद्धा आमच्या गोरगरिबात जमा केलेल्या पुंडीतून त्यांनी मोजणी सुद्धा करायला लावलेली. मग का बरं देत नाहीत? या ठिकाणी जर कुठला जर माणसा मोठा पैशावाला बोलत असता तर त्यांनी जर म्हणले असतं तर 2 मिनिटात काम केलं असतं. अजय भाऊ पैशावाल्याला जर फोन केला असतं तर अधिकाऱ्याला घे पैसे काम कर, 2 मिनिटात केलं असते. पण सामान्य माणसाच्या, गरीबाच्या लोकांकडे, गरीब लोकांकडे ध्यान द्यायचं कोण नाही, देणारे कोण नसल्यामुळं आपल्याला सर्वांना, सर्व समाज बांधवांना विनंती आहे, संघटना पक्ष बाजूला सोडा. नगरच नाही, अनेक भागामधले अनेक प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी माय माऊलीची इच्छा असते की माझ्या लेकरं, मला 2 लेकरं आहेत, मी मेल्यानंतर माझ्या लेकराला स्वतःचं घर राहावं, त्याला घरावर घर घुस असल्याचं घर घेऊन बाजूला राहावं. लग्न झाल्यानंतर तसं बाजूला राहण्यासाठी नाही, कशी परिस्थिती आहे, पण ती करता येत नाही कबाला भेटलेला.
कबाला नाही भेटलं म्हणजे आपण भाड्यातच जाणार. पण हे आपल्याला कबाला लवकरात लवकर आत्ताच आम्ही सर्व शिष्टमंडळ माननीय संतजी वाघमारे असतील, मनसेचे आबंदे साहेब असतील, अजय भोसुरंशी आहेत, हातीम भैया भोसले कामगार नेते सर्व आम्ही आयुक्त मॅडमला भेटलेलो आहे. आयुक्त मॅडमने सुद्धा आयुक्त मॅडमने सुद्धा आपल्याला चांगलं आपल्याकडून हो तसं चांगलं काम केलं. काही अधिकाऱ्यांना काम केलेलं आहे लपवलपू करायचं, कुणाच्या तर म्हणण्याला ऐकायचं, कुणाच्या तर करायचं, ही शरण तर अधिकाऱ्यांना केलेलं आहे. पण आयुक्त मॅडम एवढे चांगले मॅडम आहे, अतिशय चांगलं काम करण्यात. त्याच्यामुळं आयुक्त मॅडम आपल्याला चांगलं सांगितलं की लवकर तुमचं काम होईल. आणि आता आम्ही त्यांना मागितलेलं आहे की कबाला आम्हाला लिहून द्या. खरंच आम्ही कबाला आम्हाला किती दिवसामध्ये देणार आहोत, 8 दिवस असेल, 15 दिवस असेल, महिना लागेल, पण आम्हाला लिखित द्या. तुम्हाला कबाला मिळेल या महिन्यामध्ये. हाती बरोबर आहे. हो बिलकुल बिलकुल. या तारखेपर्यंत आम्हाला कबाला मिळेल, तेव्हाच आम्ही उठणार. नाही तर तुमच्या करल्यासमोर ही आम्ही मेल्याशिवाय नाही. तुम्हाला मरायची इच्छा वाट बघता का, तर आम्ही मेल्यानंतर तुम्हाला आम्ही सोडणार नाही, याची पण लक्षात घ्या. लातूरचे विद्यमान आमदार अमित भैया देशमुख साहेबांनी सुद्धा ताई नगरचा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला. अमित भैया देशमुख साहेबांनी सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडलेला आहे. लवकरच 100% तुमचं उपोषण सुटेल, तुम्हाला न्याय भेटेल, तुम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळेल एवढीच अपेक्षा करतो. आणि आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे आहे आणि तुमच्या खंड्याला खंड्या राहू. तुम्ही आमच्या बहिणी आहेत, बहिणी पुढे आहेत म्हणल्यावर भाऊ कसं मागे राहतो. म्हणून बहिणीच्या सोबत राहून बहिणीला न्याय द्यायचं काम ही भावाचं काम आहे. बहिणीला राखी बांधावं आणि भावानं बहिणीची रक्षा करावं हीच अपेक्षा करतो. आणि आपला घरकुल भेटेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि तुम्हाला घरकुल भेटतो ना आणि आम्ही तुमच्या सोबत राहून थोडं बोलतो. बोलले मॅडम हो हातून बाई ताईला सांगा काय म्हणलं मॅडम पत्राचं कसं काय नाही तुम्ही सांगा. हो बसलं तर सांगा कसं काय त्याचं काम आहे का नाही. आपल्याला लातूर महानगरपालिका याचे प्रमुख आयुक्त मानसी मॅडम यांच्याकडं आपलं ग्वाईल नगर झोपडपट्टी येथील शिष्टमंडळ त्यांनी भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली असताना अगोदर तर मॅडमला माहितीच नव्हतं. ते तेथील अधिकारी त्यांच्या जुन्या गोष्टी ऐकून आयुक्त मानसी मॅडम काहीतरी आम्हाला वेगळंच बोलत होते. परंतु संतोषजी वाघमारे त्यांनी त्यांना समजून सांगितलं हा विषय आताचा नाही, 40-45 वर्षाचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला फक्त एक लाईन मेन्शन करायचं आहे. आणि विशेष करून तुम्ही जर येऊन महिलांना भेटलात तर बरं होईल. परंतु त्यांची ही एक अडचण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून जमाबंदीचा कार्यक्रमाअंतर्गत प्रोटोकॉल जिल्हाधिकारी असतील किंवा आयुक्त असतील त्यांना भेटता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं जसं आमचे संघटनेचे पदाधिकारी त्यांनी जसं मॅडमला सांगितलं की आम्हाला फक्त त्या लेटर पॅड मध्ये एक वाक्य लाईन मेन्शन करून पाहिजे. ते असं पाहिजे ग्वाईल नगर झोपडपट्टी वासी हे सतत 40-50 वर्षांनी तेथे राहतात. आम्ही ज्या जागी राहतो त्याच जागी आम्हाला हक्काचं त्या जागेचा कबाला द्यावा व कबाल्यासोबत घरकुलही मिळावं अशी फक्त एक लाईन त्या पत्रामध्ये मेन्शन करण्यासाठी तर मॅडमनी सहकार्य दाखवलं. मॅडमनी म्हणले ठीक आहे, काही मिनिटांमध्ये मी आदेश देते आणि आमचे अधिकारी तो पत्र घेऊन तुमच्याकडे येतील आणि त्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही ते पत्र घ्यावं आणि तुमचं आमरण उपोषण इथं संपवावं असं म्हणून मानसी मॅडम आयुक्त महानगरपालिका लातूर यांनी कॉम्रेड राजकुमार भोसले असतील, संतोषजी वाघमारे असतील, अशा सर्व नेत्यांच्या समोर त्यांनी अभिवचन दिलेलं आहे. आणि काही मिनिटांमध्ये
महानगरपालिकेचे अधिकारी येतील. ते आल्यानंतर तुम्हा सर्वांना पत्र वाचून दाखवतो. तुम्ही सर्वांना तो पत्र आवडलं तर तयार व्हा. ज्यावेळेस आम्हाला आवडलं ते लाईन त्यांनी मेन्शन केली असेल तर आम्ही तयार होऊ. परंतु तुम्ही तयार झाल्यानंतर, कारण खरे आमरण उपोषण तुम्ही करता, आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहोत. तर महानगरपालिकेचे काही अधिकारी काही मिनिटात येतील आणि ते आपल्याला पत्र देतील. ते पत्र वाचून दाखविल्यानंतर तुम्ही तुमचं सहमती दाखवायचं नाही दाखवायचं ते तुम्ही ठरवायचं. नंतर आपण पुढचं नियोजन आणि पुढचा निर्णय घेऊया.